नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आज आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका मेधाताई सोमण. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि आषाढी एकादशी निमित्त आपण हा सगळा संत मेळा आयोजलेला आहे आणि सगळ्या संतांबद्दलची माहिती पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी आपण या वाहिनीतर्फे कार्यरत आहोत. आणि यापूर्वी आपण संत ज्ञानेश्वरां म्हणजे माऊलींपासून सुरुवात केली, त्यांचे 2 भाग केले. नंतर संत तुकाराम, एकनाथ महाराज, नामदेव महाराज असं सगळे करत करत आपण आता जवळजवळ 6 एपिसोड केलेले आहेत. तर आता उरलेले जे काही थोडेफार संत आहेत त्यांच्याविषयी आज आपण मेधाताईंकडनं माहिती घेणार आहोत. आज त्या आपल्याला संत गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखा मेळा यांच्याविषयी सांगणार आहेत. तर त्यांच्या श्रवणाचा आनंद घेऊया. नमस्कार. आषाढीचा हा सोहळा, वारीचा सोहळा चालूच आहे आणि सगळं वातावरण विठ्ठलमय असं झालेलं आहे. तेव्हा या वारकरी संप्रदायाविषयी आपण आधी सगळं काही बघितलेलं आहेच पहिल्याच भागामध्ये. तर ह्या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड आणि यांचा घरातलं वातावरणच पूर्वापार वंश परंपरेने विठ्ठल भक्तीचा वारसाच ह्या चौघांनाही मिळालेला होता. आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्यामध्ये ती भक्ती उपजतच आलेली होती. निवृत्तीनाथ यांचा ओढा नाथपंथाकडे होता आणि नाथपंथाचे गहिनीनाथ हे त्यांचे गुरु होते. गहिनीनाथांना खरं ते नाथपंथाचे असले तरी सुद्धा कृष्णाविषयीची भक्ती त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे कृष्ण भक्तीचा ओलावा त्यांच्या त्या नाथपंथाच्या योगाच्या निमित्ताने त्यांच्याकडे होता. आणि आपोआपच ती ओढ कृष्ण भक्तीची त्यांच्या शिष्याकडे म्हणजे निवृत्तीनाथांकडे आली. आणि मग निवृत्तीनाथांनी त्यावेळेला ज्ञानेश्वरांना आज्ञा केली की जे भगवद्गीतेमध्ये कथित असलेलं असं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणि तो भगवद्गीतेचा सगळा विचार सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तू मराठीतून त्याच्यावर भाष्य लिही. आणि हे सांगितल्यानंतर आपोआपच गुरुची आज्ञा आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी हे जे ज्ञानेश्वरीचं लेखन जे केलेलं आहे ते आपल्या गुरुच्या आज्ञेने केलेलं आहे. आणि त्यामुळे आपोआपच नाथपंथ हा वारकरी संप्रदायात मिसळून गेलेला आहे ज्ञानेश्वरांच्या रूपाने. म्हणजे ज्ञानेश्वर सुद्धा खरं म्हणजे नाथपंथाचे आणि आपले निवृत्तीनाथ हे शिवभक्त होते, पण तरी सुद्धा कृष्ण भक्तीची ओढ त्यांना सुद्धा होती. आणि त्यामुळे आपोआपच हा वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी एकजीव झालेले आपल्याला दिसतात. आणि मग त्यांनी जे भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद त्यांना ते समाज प्रबोधन करायचं होतं आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या पर्यंत ही कृष्ण भक्ती किंवा हा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून त्यांनी थेट परमात्म्याशी संवाद भक्तांचा जोडून दिला. म्हणजे अध्यात्मामध्ये लोकशाही ही ज्ञानेश्वरांनी खरी म्हणजे निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे साहजिक काय झालं की कृष्ण म्हणजेच हा विठ्ठल हा विठू माऊली म्हणून त्यांना सामान्य सगळे लोक माऊली म्हणायला लागले. आपला जो हे म्हणजे आपल्या ज्या वेदना असतात सगळी मुलं असतील किंवा लेकरं हे आपल्या आईजवळ आधी सगळं व्यक्त करत असतात. म्हणजे एखादं मागणं असेल, एखादं काहीतरी दुखतंय, कुठेतरी अपमान झालाय, कुठेतरी फार मोठा गौरव झालाय, सगळं आपण आईला आधी सांगत. तसं ह्या सगळ्या ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे जे वारकरी पंथाचे नेते संत त्यांना ज्ञानेश्वरांच्या मुळे आपोआपच ओढ लागलीच आणि माऊली म्हणून तेही म्हणायला लागलेच.
विठोबाला. विठोबा. आणि त्यामुळे बाकीचे जे संत होते ते यांचे सगळ्यांचे अनुयायी हा. त्यांना सुद्धा माऊलीच वाटायला लागली. वा. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या वेदना आणि हा. आपले सगळ्या विचार या सामान्य असे जरी असले, सगळे शिकलेले होते असं नव्हे, हो. पण तरी सुद्धा काव्य शेवटी कवी प्रतिभा ही जी आहे ती शिक्षणावर अवलंबून नाहीये. ती उत्कट भक्ती, वा. ती उत्कट भक्ती या सगळ्या आता तू सांगितलंस गोरा कुंभार, सावतामाळी, सेनानावी किंवा नरहरी सोनार, चोखोबा, विसोबा खेचर, हा. हे अनेक असे, हे आपण काही नावं आता सांगतोय, पण अनेक, आणि ती परंपरा अजूनही कायम आहे. हो. म्हणजे वारकरी पंथातले संत हे जुन्या काळातले आपण सांगतो, आजही आपल्याकडे वारकरी पंथामध्ये अनेक तऱ्हेने काव्यरचना करणारे सामान्यातला सामान्य भक्त सुद्धा ते करतो आहे. वा. आणि त्यामुळे आपण उदाहरणासाठी म्हणा किंवा प्रतिकात्मक म्हणून ह्या काही संतांचा आज विचार करणार आहोत. त्यापैकी आहेत पहिले ते म्हणजे आपण गोरा कुंभार यांचा विचार करूया. हे गोरा कुंभार जे आहेत ना, हे गोरा कुंभार खरं म्हणजे त्यांचा जो आहे सगळा विचार, तर त्यांनी कुंभार जमातीचे ते खरं म्हणजे. आणि त्यांना जन्म त्यांचा जो झाला तो 1267 मध्ये जन्म झाला. आणि तो तेरढोकी हे जे पंढरपूरच्या जवळ असलेलं गाव आहे, तर त्या गावाजवळ त्यांचा, गावामध्ये जन्म किंवा पंढरपूरच्या जवळ असलेल्या गावाजवळ आला. त्यांचे आई वडील स्वधार्मिक वृत्तीचे होते आणि त्यामुळे आपोआप संस्कार काय झाले, तेच धार्मिक संस्कार गोरा कुंभारांवर पण झालेले. त्यांना सगळे गोरोबा काका म्हणत असत. आणि त्यामुळे हा गोरोबा काका आणि व्यवसायाने त्यांचा मडकी बनवणं किंवा मातीच्या बनवणं, हा वस्तू बनवणं, आणि नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या समकालीन ते होते. गोरोबानी 2 विवाह केलेले आहेत. एक संतीशी लग्न केलं आणि एक रामीशी लग्न केलेलं आहे. तर एक दिवस काय झालं, ही संती पाणी आणायला गेली आणि छोट्या मुलाला तिने त्यांना सांगितलं, सांभाळा मी पाणी घेऊन येते. गोरोबांचं काम चालू होतं, माती मळणं पायाने. आणि आपल्याला माहिती की वारकरी संप्रदायातले सगळे वारकरी भक्त हे काम करीत असताना, जे नित्य नेमून दिलेलं काम आहे ते करीत असताना एकीकडे ईश्वर भक्ती, नामस्मरण करत असतात आणि विठ्ठलाची भक्ती, निस्सीम भक्ती जी आहे मनामध्ये सतत तो नामजप. आणि त्यामुळे ते काम कधी त्यांचं पुरं होतं तेही त्यांना कळत नाही. इतके त्या कामामध्ये तल्लीन, शरीर कामामध्ये तल्लीन आणि मन विठ्ठल भक्ती. आणि त्यामुळे माती तुडवतायत आणि त्याच्यात ते रांगणारं मूल असं तिथे त्या मातीत आलं, त्यांना ते कळलंच नाही आणि ते मूल त्याच्यातच गेलं. आईला वाईट वाटणार, त्यांनाही खूप वाईट वाटलं. पण परमेश्वरी कृपा असते तशी त्यांना दुसरं मुलगा परत प्राप्त झालेला आहे. त्यामुळे संती काही अशी निपुत्रिक वगैरे राहिलेली नाही आणि त्यांना परमेश्वराच्या कृपेने पुन्हा पुत्रलाभ झालेला आहे. आणि ते नेहमी म्हणायचे की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. आता हा गुणातीत म्हणजे स्थितप्रज्ञ. हा स्थितप्रज्ञ म्हणजे त्याला सुख दुःख सगळं, आनंद शोक सगळं सारखंच. तो एकदम आनंदाने हुरळून जात नाही, दुःखाने खचून जात नाही, असा गुणातीत. आणि अशी ही सगुण भक्ती करता करता निर्गुण भक्ती पर्यंत हे संत पोचलेले आहे. हे त्यांनी 2 ओळीमध्ये असं हे सोपं आपल्या गोरा कुंभारांचं हे. सावतामाळी आपण जरा थोडं भराभरच हे सगळं घेऊया म्हणजे सगळं आपल्याला हे घेता येते. सावतामाळी यांचा जन्म 1250 मध्ये झाला आणि त्यांचं निर्वाण झालेलं आहे 1295 मध्ये. आता पहा, सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यात अरण या गावी त्यांचा खरा जन्म झालेला आहे. आणि देऊमाळी हे या सावतामाळीचे आजोबा आणि पुरसोबा आणि सदुमाळी यांची मुलगी हे त्याचे आई वडील. आणि त्यामुळे घरामधलं सगळं वातावरणच मुळी
ईश्वरमय किंवा धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे आपोआपच त्यांच्या मनावर लहानपणापासून सावतामाळींवर सुद्धा सगळे जे संस्कार झाले ते धार्मिक संस्कार आणि आध्यात्मिक संस्कार आणि विठ्ठल भक्ती ही उपजतच त्यांच्यामध्ये आलेली. आणि सावतामाळी म्हणजे त्यांचा माळी व्यवसाय असतो, शेतीचा व्यवसाय, बागा वगैरे फुलवणं. तर त्यांच्या ज्या बागा त्यांनी केलेल्या होत्या त्या इतक्या मन लावून ते करत होते आणि त्यामुळे सगळ्या बागा अशा हिरव्यागार सगळ्या फुलाने डवरल्या. त्यामुळे ते म्हणायचे नाही कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे त्या बागा हीच माझी विठू माऊली आहे. म्हणजे आपलं काम उत्कृष्ट करणं हीच ईश्वर प्राप्ती, हा जो विचार या संतांच्या अशा काव्यामधून त्यांच्या आचरणामधून आपल्याला मिळालेला आहे. आणि मग त्यांच्याबद्दल नामदेव महाराज म्हणालेले आहेत की धन्य ते अरण, अरणगावी जन्म आहे त्यामुळे धन्य ते अरण रत्नांचीच खाणं. हे रत्न अरणगावी जन्माला आलंय म्हणून धन्य ते अरण रत्नांचीच खाणं, जन्मला निधान सावता तो. म्हणजे एक निधान म्हणजे ठेवा, तो सावता त्या ठिकाणी जन्माला आला. हे केवढा मोठा ठेवा त्या गावाला मिळालेला आहे. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. म्हणजे इतका मोठा हा संत एका माळी कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि तो पुन्हा कसा आहे, प्रेमळ आहे आणि पुन्हा सतत मेहनत करणारा. म्हणजे या संतांनी कसं आपल्या आचरणातून समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. एकीकडे काव्य करतायत, एकीकडे भक्ती आहे. सावतामाळी तर स्वतः पंढरपूर पर्यंत पोहोचू पण शकले नाही, गेले पण नव्हते दर्शनाला. सतत काम आणि बागा करणं आणि शेती व्यवसाय, पण तरीही म्हणजे विठ्ठलाची भक्ती कुठे कमी झाली नाही त्यांची. असे हे सावतामाळी. आपल्याला आणखी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या पुढील संतांविषयी जाणून घेऊया मेधाताईंकडनं. आपले आता नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखामुळा संत बाकी आहेत. तर वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेतो आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून गेले बरेच एपिसोड आपण एकत्र करतो आहोत आणि सगळ्या संतांविषयी त्यांच्याकडून वाङ्मय दर्शन करून घेतो आहोत. मेधाताई, आपण निवृत्तीनाथांबद्दल बोललो, ज्ञानेश्वरांबद्दल 2 भाग केले, मुक्ताबाईचाही पुढच्या भागात तुम्ही सांगणारच आहात. पण मला वाटतं सोपानदेव राहिलेले आहेत. सोपानदेवाला आपण गोरा कुंभार बघितले, आता सावतामाळी बघितले, पण सोपानदेवांच्या विषयी आपण राहिलंय सांगायचं. तर सोपानदेव हे ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ अतिशय मितभाषी होते, अतिशय मितभाषी. आणि त्यामुळे ज्ञानदेवांना म्हणजे जे रामभक्ती, कृष्ण भक्ती, विठ्ठल भक्ती ही सोपानदेवांच्या मध्ये आणि सगळ्यांच्याच मध्ये होती. पण त्यांना सद्गुरु भक्ती सुद्धा तितकीच महत्वाची वाटत होती सोपानदेवांना. आणि सोपानदेव त्यामुळे त्यांचे पण गुरु कोण आहेत, निवृत्तीनाथच आहेत. आणि त्यामुळे अद्वैत भक्तीचा आणि तो अद्वैताचा सगुणामधून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग तो आपल्याला सद्गुरूंच्यामुळे प्राप्त होतो, हा त्यांचा खरा म्हणजे विश्वास होता. आणि त्यामुळे सद्गुरूंच्या विषयी एक कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये सतत असायचा आणि तो साध्या सोप्या भाषेत त्यांनी अभंगामधूनच व्यक्त केलेला आहे. तर त्यांचा एक आत्मारामाविषयी ते जे म्हणतात की राम म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मारामच आहे. आणि त्यामुळे सर्व हरी हरिबाह्य अभ्यंतरी एक चराचरी आत्माराम आणि संग परिकर सापडला आम्हा सर्व आत्माराम पूर्णपणे. हा सोपानदेवांचा अभंग. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक म्हणा, आत्मारामाच्या म्हणजे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी भक्ती आणि नामस्मरण हे कसं आवश्यक आहे आणि हा एकमेव मार्ग
आपल्या मध्ये आहे आणि तो अभंगातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे सोपानदेवांचं खरं जीवन कसं आहे की आपण दिवा लावतो, 2 वाती असतात, एका वातीचा बरोबरच दुसरी वात जशी जोडलेली असते तसं ज्ञानेश्वरांच्या बरोबर सोपानदेव ही अशा वातीसारखे होते. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या बरोबर त्यांचं जीवन असं एकजीव झालेलं होतं या वातीप्रमाणे. किती म्हणजे अक्षरशः असं की मितभाषी आणि भावाच्या मागे नेहमी सावलीसारखे असायचे. अगदी म्हणजे एकमेकांचं रक्षण जसं करतात तसं ज्ञानेश्वरांनी त्यांचं जसं सोपानदेवांचं रक्षण केलंय तसं सगळा काही असेल तो आपल्या भावाची काळजी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे सोपानदेवांनी. असे हे सोपानदेव आणि अबोलपणे सावलीप्रमाणे ते ज्ञानेश्वरांच्या बरोबर सतत होते. ही जशी 4 भावंड तुम्ही सांगितली, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई, तेव्हा मला राम, लक्ष्मण, भरत, अगदी बरोबर आहे. जसं रामाच्या बरोबर लक्ष्मण सावली सारखा होता अगदी तसंच, किंवा भरत, शत्रुघ्न हे बरोबर असायचे, बरोबरीचे म्हणून. पण हे 4 भाऊ सुद्धा एकमेकांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ होते. अगदी म्हणजे इव्हन आपण महाभारत बघितलं तरी 5 पांडव सुद्धा सगळे एकत्रितपणे. आणि प्रेम म्हणजे असं प्रेमाने आताच्या पिढीने वागायला पाहिजे. मी आता सोपानदेवांचं उदाहरण का सांगितलं, भावाभावांनी, मित्रामित्रांनी हे असंच याप्रमाणे वागलं पाहिजे की ज्ञानेश्वरांच्या बरोबर सोपानदेव अबोल होते. सगळा मान जास्तीत जास्त मिळालाय खरं म्हणजे ज्ञानेश्वरांना, पण कधीही सोपानदेव असं म्हणालेले नाहीयेत की त्याला तेवढा मान आहे मला मी मागे, असं नाही म्हणाले. तेव्हा आपल्या मनामध्ये हा विचार पाहिजे की एकत्र राहिल्यामुळे कसा विकास होत असतो. म्हणजे आता आपण श्रीरामांचं उदाहरण बघितलं, पांडवांचं बघितलं, आणि हे तर आहेच आता 4 भावंडांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. तर अशा तऱ्हेने आपण संत वाङ्मय अभ्यासताना सुद्धा या तऱ्हेने नवीन पिढीने हा विचार करायला पाहिजे की मी एकटा असं नव्हे. आपल्याला जी भावंड आहेत, कदाचित भावंड नसली तरी आपल्या कुटुंबातली जी चुलत भावंड असतील, मावस भावंड, आते भावंड, शेजारी, मित्र, असे जे सगळे आहेत ना, हे सगळी रक्ताच्या नात्यासारखीच, मित्र सुद्धा, शेजारी सुद्धा रक्ताच्या नात्यासारखीच असतात. आणि एकत्रितपणे राहिलं की आपला विकास निश्चित होत असतो. म्हणून एकत्रितपणे राहायचं असतं. एक पाऊल मागे घ्यावं लागलं कधी तर घ्यायला हरकत नाही, कारण एक पाऊल मागे आल्यावर 4 पावलं आपण पुढे जात असतो. हा सुद्धा विचार कायम लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा आपण संतांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आता आपण बघूया नरहरी सोनार. तर नरहरी सोनार यांचं पण 13व्या शतकातच त्यांचा तो काळ आहे. आणि हे खरे मूळ पंढरपूरचे आहेत आणि त्यांचा सोनारकीचा म्हणजे सराफीचा व्यवसाय आहे. पहिल्यांदा ते व्यवसाय करण्यासाठी पंढरपूरहून देवगिरीला गेले, पण नाही रमले ते, आणि देवगिरीहून पुन्हा पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरू केला. खरे ते म्हणजे शिवभक्त होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक सावकार आला आणि सावकारांनी खरा एक नवस केलेला होता की मला मुलगा झाला की मी विठ्ठलाला एक सोन्याचा करगोटा करीन. आपण त्याला करगोटा म्हणतो, कडदोरा करीन. तर तो करगोटा मी करीन असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे पुत्र झाला. त्यामुळे इतका आनंद झाला की तो सावकार त्यानंतर नरहरी सोनारांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला असा विठ्ठलाच्या मूर्तीच्या मापाचा करगोटा करायचा आहे सोन्याचा, तर तुम्ही माप घ्या. तो म्हणाला नाही, मी शिवभक्त आहे त्यामुळे मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार नाही आणि तुम्ही माप आणा, मी तयार करून देतो. पहिल्यांदा केला करगोटा, तो सैल झाला. पुन्हा सावकार गेले, म्हणाले नाही हा सैल होतोय, जरा कमी करायला हवाय. घट्ट तो केला तो जास्त घट्ट झाला. मग शेवटी सावकारांनी आग्रह केला, तुम्ही चला ना मंदिरात आणि तुम्ही माप घ्या. आम्ही आणलेल्या मापापेक्षा तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही माप घ्या. नाही म्हणाला, मी नाही येणार. शेवटी तडजोड काहीतरी झाली आणि म्हणाले ठीक आहे मी येतो, डोळ्यावर पट्टी लावून येतो. आणि गेल्यावर पट्टी बांधली आणि मग आता कमरेचा
माप घ्यायचं, तर ते माप घेत असताना ती विठ्ठलाची मूर्ती त्या शिवमूर्ती सारखी वाटली. म्हणजे इतकी मनाला त्यांना ते भावलं की अरे ही शिवमूर्ती आहे. त्यांनी पटकन डोळ्यावरची पट्टी काढली, समोर विठ्ठल मूर्ती त्यांना दिसली, नमस्कार केला आणि मग हरी आणि हर हे एकच आहे. म्हणजे शिव आणि विष्णू हे एकाच परमेश्वराची, एकाच परब्रह्माची ही दोन रूप आहेत. आणि हे सगळ्यांनी जाणून घ्यायला हवंय. ते त्यांनी जाणलं आणि त्यानंतर ते विठ्ठल भक्तीमध्ये इतके रममाण झाले की मग नरहरी सोनारांच्या सुद्धा पुष्कळ काही अशा अभंग आपल्याला पुष्कळ काही ऐकायला मिळतात, वाचायलाही मिळत असतात. आता यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे विसोबा खेचर. तर विसोबा खेचर हे पण मराठी संत आणि 13व्या शतकातलेच हे आहेत. हे नामदेवांचे गुरु आहेत. म्हणजे त्यांच्या पण स्फुटक कविता आणि अभंग वगैरे प्रसिद्ध आहे, बरंच आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या कवित्वाची, पांडित्याची त्यांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा ते ज्ञानेश्वरांना शरण गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांचं शिष्यत्व पत्करलं. त्यानंतर मग मात्र एक दिवस ज्या वेळेला सगळे संत एकत्र आलेले होते तेव्हा नामदेवांना गुरु कोणीतरी मिळायला पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मग गोरोबा काकांनी बघितलं होतं की हे मडकं जरा कच्च आहे असं त्यांनी म्हटल्यावर आता काय म्हणून नामदेवांना त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांना विचारलं की आता काय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता विसोबा खेचरांच्याकडे जा आणि त्यांना तुम्ही गुरु करा. म्हणून नामदेव महाराज विसोबा खेचरांच्याकडे आले होते. विसोबा खेचर त्यावेळेला एका मंदिरात, शिव मंदिरात झोपले होते आणि शिव मंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेले होते. नामदेव महाराज आल्यावर त्यांना इतकं ते असं दृश्य म्हणजे निराश झाले. आपण गुरु करायला आलोय आणि शिवलिंगावर पाय ठेवलाय. तर त्यांनी जागं केलं त्यांना आणि सांगितलं की आपले पाय शिवलिंगावर आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं मला पाय पण उचलवत नाही, तितके वृद्ध होते, तर तूच माझे पाय आता बाजूला कर शिवलिंगापासून. म्हणून नामदेवांनी त्यांचे पाय असे उचलले आणि शिवलिंगापासून दुसरीकडे ठेवले. तिथे शिवलिंग निर्माण झालं. पुन्हा तिथला पाय उचलले, तिसरीकडे नेले, तिथे शिवलिंग निर्माण झालं. तेव्हा नामदेवांना लक्षात आलं की ईश्वर हा सर्वत्र भरलेला आहे, सर्वव्यापी आहे, चराचरात ईश्वर भरलेला आहे. लक्षात काय घ्यायचं, ह्या दंतकथा असतील कदाचित, परंतु आपण ह्या काळामध्ये लक्षात काय घ्यायचं की परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा कोणत्या रूपाने परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाशी माणुसकीनी वागलं पाहिजे. आपण माणसाशी माणुसकीनी वागणं हा आपला सनातन धर्माची शिकवण आहे, भागवत धर्माची शिकवण आहे, तीच वारकरी पंथाची शिकवण आहे. आणि त्यामुळे ही विसोबा खेचरांची अशी कथा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल नामदेवांचे हे गुरु. आणि त्यामुळे त्यांचा पण एक परंपरा अशी आहे की आदिनाथांच्या नंतरचे मत्स्येंद्रनाथांनंतरचे गोरक्षनाथ, त्यांच्यानंतर गहिनीनाथांच्या नंतरचे निवृत्तीनाथांच्या नंतरचे ज्ञानदेवांच्या नंतरचे सोपानदेव आणि सोपानदेवांचे हे शिष्य विसोबा खेचर. आणि विसोबा खेचरांचे आता शिष्य कोण? नामदेव. आता यानंतर आपल्याला नामदेवांचे गुरु म्हणून आपण बघितलं. आता आपल्याला आणखी एका यांचा विचार करायचा आहे, ते म्हणजे चोखामेळा. आता हे चोखामेळा हे नामदेवांचे शिष्य आहेत. त्यामुळे नामदेवांचे गुरु विसोबा खेचर आणि चोखामेळांचे गुरु नामदेव. आता हे चोखामेळा जे आहेत हे 13व्या शतकातच त्यांचा म्हणजे काळ आहे. मृत्यू 1338 मध्ये त्यांचा झालेला आहे. त्यामुळे 12व्या शतकाचा शेवटचा असा काळ असेल आणि 13व्या शतकाचा सुरुवात असा हा यांचा काळ. आणि हे पंढरीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांची पत्नी सोयराबाई, तिचा विचार आपण नंतर करणारच आहोत. सोयराबाई सुद्धा संत म्हणजे कवयित्री होती. आणि ह्या म्हणजे ह्या सगळ्या संतांना
त्यांच्या गुरूंचा लाभ मिळाला आणि त्यांच्या संगतीने ते विठ्ठलमय झाले. तसे त्यांच्या कुटुंबातली माणसं सुद्धा विठ्ठलमय झाली आणि त्यामुळे सोयराबाई सुद्धा काव्यरचना करत होत्या. यांना एक असं झालं की यांच्या कुटुंबामध्ये यांची बहीण निर्मळा, ती सुद्धा चोखामेळांची बहीण निर्मळा ही सुद्धा काव्य करायची. सगळं कुटुंब अभंग रचना करत होते आणि विठ्ठल भक्ती करत होते. चोखोबांची सुद्धा आपल्याला गुरुपरंपरा सांगायची तर ती जी आत्ता मी सांगितली की आदिनाथ, मग मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, मग ज्ञानदेव, त्यांच्यानंतर विसोबा केचरांचे नामदेवांचे गुरु आपल्या शिष्य चोखामेळा. आणि यांना खूप काही अडचणी आलेल्या होत्या, पण त्यांनी ना समाजातला जातीभेद, उच्च नीच भाव नाहीसा करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांना संघर्ष करावा लागला समाजामध्ये. आणि त्यांचा अगदी अभंग प्रसिद्ध आहे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरल या रंगा. चोखा डोंगा परी भाव नहे डोंगा, काय भुललासी वरल या रंगा. आणि शेवटी म्हणतायत की चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ, मनाचे हे कष्ट दूर झाले. सगळ्या ठिकाणी जाऊन आले, पण त्यांना तीर्थयात्रा केल्या तरी शांती नाही मिळाली. आणि म्हणून शेवटी ते पुन्हा पंढरीला परत आले. आणि पंढरीला परत आल्यानंतर मात्र त्यांना शांतता मिळाली मनाला. त्यामुळे ते म्हणाले ना की चोखा म्हणे पाहता पंढरी भूवैकुंठ, मनाचे हे कष्ट दूर झाले. मनातली ज्या वेदना, दुःख होतं, अस्वस्थता, ती सगळी नाहीशी झाली. आणि मग इतकी मनाला शांतता मिळाली, मनशांती मिळाली, समाधान मिळालं ते पंढरपूरला आल्यावर. त्यामुळे पंढरपूरला त्यानंतर ते असले राहत तरी कुठेही गेले तरी वारीच्या वेळेला ते कधी नाहीत असं कधी झालं नाही. सतत त्या वारीमध्ये ते सामील असायचे. तेव्हा अशा तऱ्हेने आपण आता या सगळ्या गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, चोखामेळा आणि सोपानदेव, निवृत्तीनाथांचा तर विचार आपण सतत करतोच आहोत ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून. तेव्हा असं हे नातं, हे जे विठ्ठल आणि संत यांचं नातं, हे जे विठू म्हणजे एक सखा, आपला मित्र, आपली माऊली, हे जे निर्माण झालं आणि ते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमुळे निर्माण झालं. आणि त्यामुळे या सगळ्या संतांनी 18 पगड जातीचे लोक आणि मुद्दाम म्हणजे असे जे संत होते त्या सगळ्यांना ज्ञानेश्वरांनी एकत्र आणलं चंद्रभागेच्या काठी. आणि या संतांचा असा हा सगळा मेळा वारीच्या निमित्ताने एकत्र येत असे. आणि समाजातला भेद नाहीसा करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी खूप काही प्रयत्न केले. अध्यात्मामध्ये लोकशाही, आध्यात्मिक लोकशाही त्यांनी निर्माण केली. समतेचा ध्वज चंद्रभागेच्या काठावर, किनाऱ्यावर असा फडकवलेला आहे. आणि ही वारीमध्ये आता आपल्याला लक्षात येतं की जशी ज्ञानेश्वरांची पालखी, निवृत्तीनाथांची पालखी, मुक्ताबाईंची पालखी, सोपानदेवांची पालखी, तशी सावतामाळींची पालखी, गोरोबांची पालखी, या सगळ्या संतांच्या पालख्या या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येत असतात. आणि पालखी सगळी येऊन त्यानंतर या सगळ्या संतांचं दर्शन भक्तांना एका वेळेला होत असतं. विठू माऊलीचं मंदिर आहेच विठोबाचं, त्या दर्शनाला जायला गर्दी असेल तर कळसाचं दर्शन आणि या पालख्यांच्या दर्शनातून विठोबाचं दर्शन झाल्याचा आनंद सगळ्या वारकऱ्यांना मिळत असतो. तेव्हा आता आपण या सगळ्या संत मंडळींना एकदा वंदन करूया आणि वासुदेव हरी, वासुदेव हरी. तर श्रोते हो, आज प्राध्यापिका मेधाताई सोमण यांनी आपल्याला उर्वरित जे काही संत होते त्यांच्याविषयी आपल्याला सखोल अशी माहिती दिली. आज आपण गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर आणि चोखामेळा यांच्याविषयी माहिती करून घेतली. आपला यानंतरचा भाग असणार आहे तो स्त्री संत त्यांच्याविषयी आहे, तर तोही तुम्ही पाहायला विसरू नका. मी मेधाताई यांचा आभार व्यक्त करते आणि पुढल्या भागात पुन्हा भेटूया. वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य
माझ्या